रत्नागिरी में मीडिया से बातचीत के दौरान महाराष्ट्र के उद्योग मंत्री उदय सामंत ने महायुति से जुड़े विभिन्न राजनीतिक मुद्दों पर अपनी प्रतिक्रिया दी। रामदास कदम और सुनील तटकरे के बीच चल रहे विवाद पर उन्होंने कहा कि गठबंधन के नेताओं को ऐसा कोई बयान या कदम नहीं उठाना चाहिए जिससे महायुति में भ्रम की स्थिति पैदा हो। रायगढ़ के पालक मंत्री पद को लेकर सामंत ने बताया कि इस विषय पर बैठक हो चुकी है और शिवसेना की ओर से भरत गोगावले को यह जिम्मेदारी दिए जाने की मांग रखी गई है। डोंबिवली डॉक्टर मारपीट मामले में उन्होंने कहा कि आरोपियों पर कार्रवाई हो चुकी है और डॉक्टरों से आंदोलन का रास्ता छोड़ने की अपील की। वहीं मनसे विधायक राजू पाटिल के बयान पर उन्होंने कहा कि किसी की आर्थिक स्थिति पर व्यक्तिगत टिप्पणी करना उचित नहीं है। जो काही समज गैरसमज झाला होता तो पालकमंत्री पदावरच झालेला होता, त्या संदर्भामध्ये तटकरे साहेबांनी तिथे निर्णय दिला होता। मुद्दा असा राहिला, त्या प्रोसिजरमध्ये मी होतोच ना। महेंद्र दळवींच्या कन्येचा फॉर्म आदल्या दिवशी विकास गोगावलेने 2:45 वाजता रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये येऊन मागे घेतला। दुसऱ्या दिवशी मी स्वतः परभणीच्या प्रचारामध्ये असताना मला मोबाईलवर बघायला मिळालं की युबीटीचे उमेदवार कसे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आले, त्यांच्यावर कोण कोण होते, मग काय पत्रकार परिषद झाली, मग रात्री कोण कुठं विमानानं गेले, हे मला नंतर कळलं। आता नंतर फक्त मला अजून हे कळलेलं नाही ते आता भाजपमध्ये जातात की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये जातात, हे फक्त मला कळलेलं नाही। तो फॉर्म घ्यायच्या प्रोसिजरमध्ये मी नव्हतो असं म्हटलं। हे बघा, आमची मतं किती होती? सगळ्यात जास्त आमची शिवसेनेची मतं होती। आम्ही नेतृत्व मानतो। देवेंद्रजींनी आणि एकनाथ शिंदे साहेबांनी आम्हाला सांगितलं की बाबा असा असा निर्णय आहे, शिंदे साहेबांनी आदेश दिला, आम्ही सगळे शांत झालो। आम्ही तयारी केली, कसं मतदान पडणार आहे, कशा पद्धतीने पडणार ह्याची सगळी तयारी केली। आणि अचानक मी परभणीला असताना कुठेही मला त्या प्रोसेसमध्ये विश्वासात घेतलेलं नव्हतं। मी ठामपणाने सांगतो ना, तुमच्या समोर सांगतोय। त्यामुळे त्या प्रोसिजरमध्ये कदाचित माझी आवश्यकता नसेल, त्यामध्ये कुठं काय। पालकमंत्रीपद जाहीर करणं हे सर्वस्वी अधिकार माननीय मुख्यमंत्री महोदयांना असतात आणि मुख्यमंत्री महोदय योग्य वेळी निर्णय घेतील। समन्वयानं आणि भरत गोगावले साहेबांनी समन्वयानं काही गोष्टी करण्याचा निर्णय घेतला। त्याच्यामध्ये आजही मी सांगतो ना, शिवसेनेचा एक शिवसैनिक म्हणून, नेता नाही शिवसैनिक म्हणून भरत गोगावले रायगडचे पालकमंत्री व्हावेत यासाठी मी ते 3 ते 4 वेळा माननीय फडणवीस साहेबांना देखील भेटलो, त्यांना देखील विनंती केली आणि रायगडचं पालकमंत्रीपद हे भरत गोगावलेंनाच द्यावं ही आमची ठामपणानं मागणी आहे।